एव्हरीवन, मी चटुरी विशाल तुमच्यासाठी मस्त आंबट गोड सँडविच ढोकळ्याची रेसिपी घेऊन आली आहे। सँडविच ढोकळ्याच्या पांढऱ्या लेअरसाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतला, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ, 2 चमचे आंबट दही आणि थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घेणार आहे। रवा मुरण्यासाठी मी 10 ते 12 मिनिटांपर्यंत रेसला ठेवणार आहे। बघा, ग्रीन लेअरसाठी मी ग्रीन चटणीचा उपयोग करणार आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेव, मीठ, धनापूड, जिरे, साखर, कोथिंबीर, पुदिना आणि लिंबाचा रस्सा उपयोग केला। आता मिक्सरमधून मी हिरवी चटणी तयार करून घेतली बघा। तोवर आपला रवा मस्त मुरला आहे बघा। आता याला मस्त मिक्स करून घेतले। त्यामध्ये मी इनोची पूर्ण पुडी टाकणार आहे बघा। अशा पद्धतीने याला मिक्स करून घेणार आहे। ढोकळा पात्राला मी तेल लावून घेतले आणि आता हे बॅटर मी ढोकळा पात्रात टाकणार आहे। थोडंसं बॅटर मी साईडला काढून ठेवले। आता मी याला वाफवून घेणार आहे बघा। आता उरलेल्या बॅटरमध्ये मी हिरवी चटणी टाकून ग्रीन बॅटर तयार करून घेतलं बघा। आता यावर मी हिरवळ लेअर तयार करून घेणार आहे। परत मी याला वाफवून घेणार आहे बघा। आता येलो लेअरसाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेतले, त्यामध्ये मी हळद, धनापूड, मीठ, साखर आणि सायट्रिक ॲसिडचा उपयोग केला आहे। आता मी थोडं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घेणार बघा। आता यामध्ये मी परत एक इनोची पुडी टाकणार आहे। तोपर्यंत बघा आपलं लेअर तयार झालं आहे मस्त ग्रीनवालं बघा। आता परत त्याला मिक्स करून घेतले। आता हे बॅटर मी ग्रीन लेअरवर टाकणार आहे आणि परत एकदा ढोकळा वाफवून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने आपला सँडविच ढोकळा तयार झाला बघा। चाकूच्या साहाय्याने मी याला शिजला की नाही ते बघितलं बरोबर बघा। हो की नाही, झाला ना चांगला। आता मी याला मस्त काढून घेणार आहे बघा। व्यवस्थित झाले ना 3 लेअर। मी हातात घेऊन दाखवते बघा। आता मी चाकूच्या साहाय्याने याला कट करून घेते। आता यावर मी तडका टाकणार आहे। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल घेतले, त्यामध्ये मी हिरवी मिरची, जिरं, मोहरी, तीळ, कढीपत्ता टाकला, त्याला मस्त शिजू दिले आणि हा तडका मी आपल्या ढोकळ्यावर टाकला बघा। एकदा तुम्ही सँडविच ढोकळा करून बघा, खूप टेस्टी आहे बघा। किती नरम ढोकळा झाला ना आपला आणि लेअर पण छान झाले आहेत। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।